लोकसभा निकालानंतर मुंबईमध्ये भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक आज पार पडते। विधानसभा मतदारसंघ न्याय आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल। भाजपच्या दादरमधील वसंत स्मृती पक्ष कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे। भाजपच्या सर्व आमदारांना आज मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। तर मुंबईमध्ये वसंत स्मृती इथं होत असलेली भाजपच्या सगळ्या आमदारांची ही बैठक, महाराष्ट्रामधल्या भाजपच्या सगळ्या आमदारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि निकालानंतर होत असलेली ही बैठक आहे। त्यामुळे मतदारसंघ निहाय आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। मुंबईतून आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, एकीकडे काँग्रेसच्या गोटामध्ये तिकडे हालचाली सुरू आहेत, तिकडे भाजपच्या गोटामध्ये हालचाली सुरू आहेत। काय कळतंय, काय प्रमुख अजेंडा आजच्या या बैठकीचा दिसतोय? गुरु, महाराष्ट्रातील भाजप आणि महायुतीच्या पराभवाच्या नंतर ही होणारी पहिली बैठक आहे। साधारणपणे या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। कशा प्रकारे भाजपची पिछेहाट झाली किंवा या सगळ्या गोष्टींबाबत फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील, सूचना देतील। विधानसभेच्या अनुषंगानं कामाला लागण्याबाबत या बैठकीमध्ये आदेशही दिले जाऊ शकतात। महत्त्वाचे दोन मुद्दे सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत, विशेषत्वानं भाजपच्या अंतर्गत राजकारणामध्ये गाजत आहेत। ती म्हणजे भाजपमध्ये जी काही अंतर्गत हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या संदर्भात, सरकारमधून बाहेर पडण्याच्या संदर्भात जी काही भूमिका घेतली त्यावर ते ठाम आहेत। त्यावर दिल्लीमध्ये सुद्धा विशेष कुठला निर्णय झाला असं सध्या दिसत नाही। सध्या तरी त्यांना थांबण्यास सांगितलं, मात्र त्यांचा जो राजीनामा आहे तो अद्याप स्वीकारलेलाही नाही आणि नकारलेला नाही। त्यामुळे यावरून जे काही अस्वस्थता पक्षामध्ये आहे त्याची चर्चा आहे। दुसरं म्हणजे संभाव्य येत्या काळामध्ये जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्यावरून, त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस या सगळ्या आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणखीन एक महत्त्वाचा